आज मी तुमच्यासाठी मसाला ग्रेव्ही म्हणजे बिर्याणीची ग्रेव्ही ही रेसिपी घेऊन आली। त्यापासून आपण बिर्याणी बनवू शकता, कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवू शकता। व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, कोणत्याही प्रकारची ह्याप्रमाणे आपण बिर्याणी बनवू शकता। बघा कशी ओलसर अशी झालेली आहे। त्या ग्रेव्हीमुळे आपल्याला बिर्याणीला सुकेपणा येत नाही, अशी ओलसर अशी बिर्याणी तयार होते। तर त्या बिर्याणी तयार करण्यासाठी आपण मसाला तयार करूया। तो मसाला कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। हा मसाला तुम्ही 15 दिवस स्टोर करू शकता। तर हा मसाल्यामध्ये आपल्याला काळी मिरी, लवंग मी 5-6 घेतलेत आणि दालचिनीचे तुकडे 3-4 घेतलेत आणि जिरं घातले 1 टेबलस्पून आणि बडीशोप घातले 1 टेबलस्पून आणि हे सर्व साहित्य मी तेलावर परतून घेत आहे। तेजपत्ता टाकला आहे आणि 2 मोठे कांदे जाडसर असे कापून घेतले आणि कांदे मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। 3 लाल टॅमॅटो कापून घेतलेत, त्यामध्ये 10-12 काजू टाकलेत आणि पंपकिन्स बीज हे मी 4 टेबलस्पून टाकलेत आणि व्यवस्थित त्याला मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। टॅमॅटो आपले मऊसर झाले पाहिजे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, काश्मीरी मिरची 2-3 टाकलेत आणि कोथिंबीरच्या दांड्या मी 10-12 टाकलेत आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट स्लो गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपले टॅमॅटोही मऊसर झालेले आहेत। आता त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची आणि लाल तिखट मी 3 चमचे टाकणार आहे, म्हणजे 1 चमचा मी लाल तिखट टाकणार आहे, 2 चमचे काश्मीरी मिरची टाकली आहे आणि 1 चमचा मी धने पावडर, जिरे पावडर 1 चमचा टाकला आहे, गरम मसाला 1 चमचा टाकला आहे। ह्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचे सगळे मसाले आणि 2 चमचे मी तीळ टाकलेत, सफेद तीळ घेतलेत आणि त्यामध्ये हळद टाकली आहे आणि थोडीशी हिंग टाकली आहे, अर्धा टीस्पून हिंग टाकली आहे आणि व्यवस्थित आपल्याला स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे। मसाले जळू द्यायचे नाही आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि 1 मूठ कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, बघा याप्रमाणे। आणि आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया, त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा हे सर्व साहित्य आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि आपला मसाला तयार करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे। असा मसाला तयार करून तुम्ही ठेवू शकता। फ्रीजरमध्ये तुम्ही 15 ते 1 महिना हा मसाला स्टोर करून ठेवू शकता। आता मसाला तयार करून ठेवलेला आहे, आपण वाटून घेतलेला आहे। आता आपण तो मसाला गरम करून ठेवूया, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल। तर त्यासाठी मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे, 10-12 लसूण घेतले आणि 2 इंच आलं घेतले, त्याची पेस्ट करून घेतली आणि ती तेलावर परतून घेतली आहे। आणि आता हा मसाला आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे। ह्याप्रमाणे व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो करून आपण मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे, 3-4 चमचे आणि व्यवस्थित त्याला हलवून तेल सुटेपर्यंत आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मसाला खूप दिवस टिकू शकतो। फ्रीजरमध्ये ठेवा, म्हणजे हा 15 ते 1 महिना टिकू शकतो। 1 मूठ कोथिंबीर टाकली आहे आणि पुदिन्याची पानं पण मी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याप्रमाणे मीठ घालून घ्या आणि साखर 1 चमचा घातले, मीठ मी 1.5 चमचा घातले आणि साखर 1 चमचा घातले आणि याप्रमाणे आपण थंड झाल्यावरती डब्यामध्ये ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यातला पाहिजे तेवढा मसाला आपण बिर्याणीसाठी वापरू शकता। तर बिर्याणी कशी बनवायची या मसाल्याप्रमाणे मसाला वापरून ते मी तुम्हाला दाखवणार आहे। लांबट कांदा मी कापून घेतला आहे आणि हा कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, चांगला ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचा आहे। बिर्याणीला असाच कांदा लागतो, त्यामुळे आपण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे। आता मी तो काढून ठेवत आहे, बघा याप्रमाणे काढून घेतला आहे मी तो। आता त्याच तेलामध्ये मी आलं लसूण ठेचून घेते आणि मिरची ती पेस्ट त्याच्या तेलामध्ये घालून घेणार आहे। हे उरलेलं तेल आहे, कांदा आपण फ्राय केला होता त्या तेलामध्ये आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया, 2 चमचे तूप घालूया आणि आता ती आलं लसूण पेस्ट आपण करून घेतली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मी तेजपत्ता टाकला आहे आणि जिरं टाकलं आहे। आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट, त्यात मिरचीची 2 मिरच्या पण टाकल्या होत्या, ते मी 3-4 चमचे घालून घेत आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे। मी तुम्हाला व्हेज बिर्याणी दाखवत आहे। ही व्हेज बिर्याणी
त्या मसाला वापरून तुम्ही कसं बनवता ते दाखवते. त्यामध्ये मी भाज्या घातल्या, फ्लावर आणि गाजर, मटार आणि फरसबी घातली आहे. आणि तुम्ही पाहिजे तर बटाटे, वांगी असंही घालू शकता. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, भाज्यांना लागेल असं मीठ घातलं आहे. आणि तिखट घातलं आहे, लाल तिखट. आणि त्यामध्येच मी गरम मसाला थोडा घातला आहे आणि धने जिरा पावडर टाकली आणि परतून व्यवस्थित घेत आहे. भाज्यांना लागेल एवढाच मसाला आपल्याला घालायचा आहे. आणि 2 मिनटं मी वाफवून घेणार आहे. आपण शेगडीची फ्लेम स्लो ठेवायची आहे. बघा याप्रमाणे. आता आपण केलेला जो मसाला होता व्हेज बिर्याणीचा, तो आपण त्यामध्ये 2 चमचे, मोठे 2 चमचे मी घालून घेतले. 2 मोठे चमचे घालून घ्या म्हणजे व्यवस्थित बिर्याणीला तो लागेल. आणि थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी परत 1 मिनटं शिजून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. बघा याप्रमाणे व्यवस्थित शिजवून घेऊया. आता आपण शिजवलेला बासमती राईस आहे तो त्याच्यावर घालून घेणार आहे. तर मी 3 चमचे त्याच्यावर घालून घेत आहे. हा भात आपण 80% शिजवलेला आहे. त्यामध्ये आता कांदा फ्राय केलेला घातला आहे. भात हा आपण जास्त शिजवलेला नको आहे, 80% शिजवलेला पाहिजे. कारण तो भाज्यामध्ये परत आपण 5-10 मिनटं शिजवणार आहे, त्यामुळे तो व्यवस्थित शिजला जाईल. आणि कोथिंबीर घालून घेतली आहे, पुदिन्याची पानं घालून घेतली आहे. परत मी भाताचा एक थर लावला आहे. बासमती राईस घ्या, आपल्याला बिर्याणीसाठी बासमती राईस लागतो. त्यामध्ये परत मी कांदा फ्राय केलेला टाकला आहे आणि कोथिंबीरची पानं आणि पुदिन्याची पानं आपण बारीक चिरून टाकलेली आहे. बघा याप्रमाणे. आता त्यावर आपल्याला थोडा मसाला 1-2 चमचे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे वरच्यावर. आता आपण त्यामध्ये 2 चमचे तूप वरती टाकून घेतलं आहे. त्या तुपाने आपल्या बिर्याणीला चव खूप भारी लागते. जरूर टाका. आणि त्यावर झाकण ठेवून आपण स्लो शेगडीची फ्लेम करायची आहे आणि 10 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटांनी बघा आपली बिर्याणी तयार झाली आहे. व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. खूप चविष्ट लागते. नक्की करून बघा. या मसाल्याने तुम्ही बिर्याणी, कोणत्याही प्रकारची बिर्याणी करू शकता. नॉनव्हेज, व्हेज कोणतीही बिर्याणी तुम्ही करू शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.